नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी महत्त्वाची. मिरजमधून येते. फायनान्स एजंटांचा बनाव उघडकीस. 4 जणांची टोळी अटकेत. 2 दुचाकीसह 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई. फायनान्स एजन्सीचे वसुली एजंट असल्याचे भासवून नागरिकांची वाहने अडवून लुटणारी 4 आरोपींची टोळी 2 तासाच्या आत जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून 2 मोटरसायकलीसह 2.25 लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी विपुल किशोर भोरे वय 25 राहणार MACB बोर्डजवळ स्फूर्ती चौक सांगली, आलोक परशुराम वैदंडे वय 19 राहणार तानंग तालुका मिरज, मयुरेश दीपक मोठे वय 20 राहणार राम रहीम कॉलनी संजयनगर सांगली, राजू मनीष परिहार वय 30 राहणार सूर्योदय पार्किंग यार्ड हॉटेल सरपंचवाडा हायवे मिरज या संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 75,000 रुपयाची एक सुझुकी कंपनीची ॲक्सेस मोपेड, 1 लाख रुपये किमतीची रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट, 50,000 रुपये किमतीच्या 4 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल असा मुद्देमाल 2,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. आणि या प्रसंगी मिरज पोलीस ठाण्याचे सपोनी माननीय संदीप शिंदे यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. फायनान्स कंपनीची वसुली एजंट असल्याचे भासवून वाहन चालकास थांबवून त्या हायवेवरती लुटण्याचा प्रकार घडला होता. त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे 318/25 भारतीय न्याय संहिता कलम 309 व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन येथे येताच 2 तासाच्या आत महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील देवी पथकाने यातील आरोपींचा कुठलाही ठाव ठिकाणा इत्यादी माहीत नसताना तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन आरोपींना 2 तासाच्या आत अटक केली होती. आरोपींना मान्याने न्यायालयाकडे हजर करता आरोपींना न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले दोन्ही वाहने तसेच गुन्ह्यात चोरी झालेली लुबाडलेली रक्कम 8,000 रुपये ही हस्तगत करण्यात आलेली आहे. यात माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप बुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना भारावकर मॅडम, SDPO माननीय प्रैल गिल्डा सर यांचे मार्गदर्शनाखाली वारंवार अशा प्रकारे लूटमार करणाऱ्या टोळीबाबत आम्ही कारवाईसाठी प्रयत्नशील होतो. या गुन्ह्यातील फिर्यादी यांना थकीत हप्तेच्या ऐवजी कमी रक्कम घेऊन सेटलमेंट करण्याच्या प्रयत्नामध्ये आरोपींनी लूटमार केल्याची घटना घडली होती. आम्ही याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करत आहोत की अशा प्रकारे जर वाहनाची किंवा इतर रिकव्हरीच्या बाबत कुणीही फसवणूक करून किंवा लुबाडणूक करून किंवा लूटमार करण्याचा प्रयत्न करत असल्यास आपल्याला भासून आल्यास दर्शन आल्यास आपण तात्काळ डायल 112ला संपर्क करायचा आहे किंवा तात्काळ सांगली जिल्हा नियंत्रण कक्षाला आपण संपर्क करून याबाबत माहिती द्यायची आहे. महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन अशा प्रकारे लूटमार करणाऱ्या टोळींवर यापुढे देखील कठोर कारवाई करणार आहे.